नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारमार्फत निघालेल्या 577 जागांच्या विविध पदांच्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये ऑपरेटर ट्रेनिंग, सिव्हिल स्टाफ व पॅरामेडिकल स्टाफची विविध पदे भरली जात आहे. ज्याकरता पगार तुम्हाला 43,000 प्लस असणार आहे. 3 वर्षासाठी करार करून नंतर तुम्हाला कायमस्वरूपी केल्या जाणार आहे. वयाची अट बघितली तर 18 ते 30 वर्ष असून त्यामध्ये सुद्धा प्रवर्गासाठी शिथिलता देण्यात येत आहे. तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अर्ज करू शकता. दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी या पदांसाठी लागणारी पात्रता, पदांसंबंधीची माहिती, निवड पद्धत, परीक्षा फी व अर्ज सादर करण्याबाबत सूचना याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो. केंद्र सरकारची ही विभाग आहे मित्रांनो. केंद्र सरकारमार्फत सुद्धा ही पदभरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये टोटल 577 जागा या विभागामध्ये ऑपरेटर ट्रेनी पदाच्या, मेडिकल स्टाफ पदाच्या, त्यानंतर ओव्हर सिव्हिल सेक्शनच्या या ठिकाणी भरल्या जात आहे. तर प्रत्येक सेक्शनमध्ये कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे, त्या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वॅकन्सी किती देण्यात आलेली आहे, त्यानंतर अर्ज फी किती लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे सादर करायचा, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला बघा, या ठिकाणी अर्ज सादर करण्याच्या तारखा इथे देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये अर्ज सादर करण्याकरता 9 एप्रिल 2026 पासून सुरुवात होणार आहे. तर 1 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी प्रत्येक सेक्शननुसार या ठिकाणी प्रत्येक पदासाठी वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये ऑपरेटर ट्रेनी या सेक्शनमध्ये या ठिकाणी डंपर ऑपरेटरसाठी 308 जागा आहे, ग्रेडर ऑपरेटर ट्रेनीसाठी 34 जागा, डोजर ऑपरेटरसाठी 52 जागा, क्रेन ऑपरेटरसाठी 17 जागा, पॉवर पेलोडर ऑपरेटरसाठी 18 जागा, त्यानंतर सरफेस माइनरसाठी 43 जागा, अशा 472 जागा या ठिकाणी ऑपरेटर ट्रेनिंग सेक्शन विभागामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे. आणि प्रत्येक पदानुसार कॅटेगरी वाईज वॅकन्सी त्या पदाच्या इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर पॅरामेडिकल स्टाफ सेक्शनमध्ये कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे आणि त्या पदासाठी किती वॅकन्सी आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, स्टाफ नर्स ट्रेनीसाठी 47 जागा, फार्मासिस्ट ट्रेनीसाठी 4 जागा, टेक्निशियन पॅथॉलॉजिकलसाठी 12 जागा, टेक्निशियन डेंटलसाठी 2 जागा, त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी 4 जागा, त्यानंतर टेक्निशियन रेफ्रिक्शनसाठी आणि ऑप्टोमीटरसाठी 1 जागा, तर टेक्निशियन रेडिओग्राफरसाठी 3 जागा, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनसाठी 2 जागा, अशा टोटल 75 जागा पॅरामेडिकल स्टाफच्या विविध पदांसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर ओव्हरसीअर सिव्हिलसाठी या ठिकाणी बघू शकता 30 जागा या ठिकाणी भरल्या जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रत्येक सेक्शननुसार प्रत्येक पदाच्या जागा दिलेल्या आहेत. त्यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आली आहे. तुम्ही जाहिरातीमधून कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी आहे, टोटल किती वॅकन्सी प्रत्येक पदासाठी असणार आहे, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. अशा प्रकारे 577 जागा या ठिकाणी प्रत्येक सेक्शनच्या पदानुसार या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, डंपर ऑपरेटर ते सरफेस मायनर ऑपरेटर या पदांपर्यंत जी शिक्षण पात्रता दिलेली आहे, ती शिक्षण पात्रता म्हणजे तुमच्या ठिकाणी 10वी असणे आवश्यक आहे आणि हेवी मोटर व्हेकलचं लायसन व्हॅलिड तुमचं या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर तुम्ही या ऑपरेटर ट्रेनी पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर पॅरामेडिकल स्टाफमध्ये स्टाफ नर्स या पदासाठी शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल, GNMचं डिप्लोमा तुमच्याकडे असेल किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही स्टाफ नर्स पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. महिला आणि पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करण्याकरता इलिजिबल आहे. खास करून महिला उमेदवारांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर फार्मासिस्ट ट्रेनीसाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, सायन्समध्ये तुमचं 12वी झालेलं असेल, फार्मसीचा डिप्लोमा असेल आणि फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन पॅथॉलॉजिकलसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. पॅथॉलॉजीचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन डेंटलसाठी काय शिक्षण पात्रता लागणार आहे, तर या ठिकाणी तुमचं 12वी झालेलं असेल आणि डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता. फिजिओथेरपीचा डिप्लोमा तुमच्याकडे
तुमच्याकडे मिनिमम 3 वर्षाचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन रिफ्रॅक्शन ऑप्टोमेट्रीसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. या ठिकाणी शिक्षण पात्रता 12वी झालेलं असेल, ऑप्टोमेट्रीचा डिप्लोमा, रिफ्रॅक्शन चा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर टेक्निशियन रेडिओग्राफर ट्रेनिंगसाठी ही पदभरती होत आहे. रेडिओग्राफीचा डिप्लोमा या ठिकाणी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन ईसीजी ट्रेनिंगसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. यामध्ये शिक्षण पात्रता तुमचं 12वी इंटरमिडिएट झालेलं असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ईसीजी टेक्निशियनचं या ठिकाणी दवाखान्यामधलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ओव्हरसीअर सिव्हिल TNS ग्रेड सी साठी शेवटच्या पदासाठी ही पदभरती होत आहे. याकरता शिक्षण पात्रता तुमचं मॅट्रिक्युलेशन झालेलं असेल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं 3 वर्षाचा कोर्स केलेला डिप्लोमा या ठिकाणी असेल तुमच्याकडे तर तुम्ही ओव्हर सिव्हिल या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार त्या पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे देण्यात आलेले आहेत. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या पदासाठी जे काही स्केल ऑफ पे असणार आहे आणि जे काही प्रोबेशन पिरियड असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो डंपर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर, डोजर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, पेलोडर ऑपरेटर जी काही ऑपरेटरची पदे आहेत त्या पदासाठी तुम्हाला जे काही वेतन दिलं जाणार आहे ते पर डे नुसार असणार आहे. 1502 रुपये या ठिकाणी तुम्हाला पर डे नुसार सॅलरी दिल्या जाणार आहे. मंथली इन्कम या ठिकाणी बघितली तर जी काही मंथली इन्कम आहे मित्रांनो ती 45,000 प्लस पर्यंत तुमची या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर तुमचं 3 वर्षाचं या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड झाल्यानंतर कायमस्वरूपी तुम्हाला ऑपरेटर पदासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी पदावर इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, टेक्निशियन पॅथॉलॉजिकलसाठी, त्यानंतर टेक्निशियन रेडिओग्राफरसाठी आणि फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 47,330 रुपये पर मंथ सॅलरी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर टेक्निशियन, त्यानंतर टेक्निशियन रिफ्रॅक्शन ऑप्टोमेट्री आणि टेक्निशियन डेंटल ट्रेनिंगसाठी या पदाकरता 43,775 रुपये पर मंथ सॅलरी असणार आहे. तर ओव्हरसिअर सिव्हिलसाठी 47,330 रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी असणार आहे. या सॅलरी सोबतच तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे, त्यानंतर अलाउन्सेस DA, त्यानंतर अटेंडन्स बोनस, स्पेशल अलाउन्सेस, त्यानंतर ट्रान्सपोर्ट सबसिडी, मेडिकल फॅसिलिटी इत्यादी सोयीसुविधा कंपनीच्या नियमानुसार किंवा शासकीय नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे स्केल पे आणि प्रोबेशन ट्रेनिंग पिरियड बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेव्हा एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि एक उत्कृष्ट वेतन सुद्धा या पदासाठी दिल्या जात आहे. तेव्हा तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर त्याकरता जी काही वयाची अट लागणार आहे ती वयाची अट 18 ते 30 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर अपर एज लिमिट उमेदवारांकरता शासकीय नियमानुसार एज रिलॅक्शन सुद्धा इथे लागू असणार आहे. तर कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कशा प्रकारचं एज रिलॅक्शन आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीच्या माध्यमातून वयाच्या एज रिलॅक्शन बाबत माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. या जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे किंवा टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्ही ही जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या पदासाठी अप्लिकेशन फी म्हणजेच अर्ज फी कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघू शकता अनरिझर्व कॅटेगरी, OBC, AWS कॅटेगरीतील उमेदवारांकरता 1,180 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे. तर SC, ST, PWBD डिपार्टमेंट कॅन्डिडेट करता कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. तेव्हा या कॅटेगरीतील उमेदवारांनी नक्की इथे अर्ज सादर करायचा आहे. 1,180 रुपये फी फक्त OBC, AWS व अनरिझर्व कॅटेगरीतील उमेदवारांकरता इथे लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना ही अप्लिकेशन फी तुम्हाला भरायची आहे. सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे तर याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदांसाठी या ठिकाणी बघू शकता तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने एक्झाम घेतल्या जाणार आहे. प्रत्येक पदासाठी 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे. त्याकरता 90 मिनिटांचा या ठिकाणी टायमिंग त्या परीक्षेचा इथे असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये जी काही सेक्शन आहे ज्यामध्ये ऑपरेटर सेक्शन आहे, पॅरामेडिकल सेक्शन आहे, ओव्हरसिअर सिव्हिल सेक्शन आहे, या प्रत्येक सेक्शनच्या प्रत्येक पदांसाठी जी काही या ठिकाणी एक्झाम होणार आहे त्या एक्झाम बाबतची माहिती इथे देण्यात आली आहे. त्यानंतर जे काही या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी भरावयाची आहे. संपूर्ण ऑनलाईन अर्ज सादर करतानाच ही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही क्वालिफाय मार्क लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. कॅटेगरीनुसार
कशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफाय मार्क तुम्हाला घ्यावे लागतील त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन म्हणजेच काही सामान्य सूचना, सर्वसाधारण सूचना उमेदवारांकरता या पदभरतीबाबत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मिथन कोलफील्ड्स लिमिटेड या विभागाकडून 577 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.